पवित्रं वामजं आपदा हरते नित्रे वाद्रे तंगियाम्यं अग्रगण चरितानां वचितानां सुसुतं ताशाकचपतीनां भूमैतंगिजावे यवनतनं प्रोक्तं देनुधर्म जितिजत पात्रतर विषयाव्यां चतुर्षित सच्चवादी विवेक किचित्रा प्रसादवे प्रेतनि शिवाम्यं उत्तम शुद्ध महादेव पवित्र पावशदा सर्व पुण्यमय पात्रनि जाम्यं पुष्यमूले दिदो ब्रह्मा पुष्यमन्ते जलान्तरा पुष्याशयेन देतुलकं गोमूत्रवर्णदवहस्य गोमय शिरेशेषधरि वायुवलि भानुसर्पि सन्ति जय पूज्य ब्रह्मा देवता सरे साक्षात् हरि संस्था पवित्रतेन नित्यजा ओम यत्वगति तत्पापं देहि तमामहे प्राशनात् पंचगव्यसधर्यं निर्विन्दनं ह्रीं प्राश्य पठितं रक्षाय आचम्य ईश्वराय नमः नारायणाय नमः ओम नित्यमसाय नमः ओम गोविंदाय नमः एकदा द्या छोडो म्हणजे एकदा तुम्ही छोडो ओम यत्वगतिगतं पापं देहि तमामहे प्राशनात् पंचगव्यसधर्यं निर्विन्दनं ह्रीं प्राश्य हस्तरक्षाय आचम्य ओम केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः तरोजिदस्ते ब्रह्मा स्वस्ति पापी द्विजात्रया दधि कृतापेक्षे स्वस्ति सहस्रदाच लक्ष्मी अनंतति जैव कृतां स्वस्ति ते सदा कस्तूरी तिलकन्दनाय वडले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमुक्ति कंकणकरे वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे मुक्तावली गोपालश्री परवेक्षितो विजयते गोपाल चूड़ामणि अष्टमुद्रचे यजमानस्य भागे मंगलतिलकं कुलस्वामिने कुलदेवता ईश्वरदेवताभ्यो नमो नमः आशीर्वाद प्राप्त्यर्थे धाकुल प्रसादं करिष्ये शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 ओम नमः जयामे अजन्ते मूर्तिवर्धनं दुर्वारुकमे वन्दनान् प्रत्यक्षोक्षेयमानदात् असे जेतुले राजधानी दयाची सखे माळसा पट्टराणी तथाची असाधोर मातंड राणामधारी सदा वंदितो देवतो गणगारी रघुनिरकोट जयप्रलाद कुलस्वामिनी कुलदेवता नमो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि मोठे माणसाला नमस्कार करून यायचे तुमच्या घरातले मोठे मोठे नमस्कार करून या जा ज्येष्ठानां वृद्धानां ब्राह्मणानां नमस्कृत्य बस तू तेरा जवाब कर रुपया तू बिना क्यों आता तू पी हां प्रेतश्चकेयमस्ते पवित्रं कृत्वा आचम्य केशवाय नमः जाऊ बाहेर मध्ये ठेवा सगळं ठेवा खाली आत ठेवा सगळं आत ठेवा सगळं आत ठेवा उमरेच्या आत ठेवा ठीक आहे ठेवा खाली बस की मांडी करून तांब्यात पुढे सरका एकाने पाणी ओतायचं उमऱ्यावर एकाने उमऱ्यात धुवून चोळून घ्यायचं एकाने चोळा एकाने धुवा त्याच्यावर पाणी थोडं थोडं ओतायचं द्वारस्थ देवताभ्योन्मा ध्यानं समर्पयामि सगळ्या उमऱ्याला द्वारस्थ देवताभ्योन्माह्वानं समर्पयामि द्वारस्थ देवताभ्योन्मा आचमनीं समर्पयामि त्याला पाणी लावा पांढऱ्या पट्टीला पुरते तिथपर्यंत घ्या द्वारस्थ देवताभ्योन्मा आचमनीं समर्पयामि इकडे पण लावा नॅपकिननी कोरडं करा ते द्वारस्थ देवताभ्योन्माह्वानं समर्पयामि नॅपकिननी पुसा पुसा उमरा पुसा चौकट पुसा तांदळाची वाटी घ्या बाहेर ह्या दारातल्या 13 देवत आहेत किती 13 मी नावं घेणार आहे इथून असं मध्यभागी 13 वेळा ठेवा मोजून ठेवा अक्षेंद्राय नमः चंडाय नमः प्रचंडाय नमः शंखनिधये नमः पद्मनिधये नमः
गंगादिनदे नमः यमुनाय नमः श्रीये नमः दुर्गाय नमः सरस्वते नमः गणपते नमः क्षेत्रपालाय नमः वास्तुस्पतये नमः. ते हळदी कुंकू व्हायचे. द्वारस्थ देवताभ्यो नमो नमः. सर्वोपचारार्थी गंधाक्षत पुष्पम समर्पयामि द्वारस्थ देवताभ्यो नमः. हळदी कुंकाचं दोघांच्या मध्ये घ्या बाहेर. फूल दोन्ही कोपऱ्यावर एक फूल ठेवा. द्वारस्थ देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थी गंधाक्षत पुष्पम समर्पयामि. ही 2 बोटं ओली करायची दोघांनी. हळदीत बुडवा, हळदीत बुडवा, दोघांनी पण बुडवा. हे बघा याला 5 ठिकाणी लावा. तुम्ही लावा इकडे 5 ठिकाणी. ओलं करून घ्या की हळद दिसू द्या ना. आणि नंतर कुंकू पण लावायचंय. पाण्यात बुडवा बोट. द्वारस्थ देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थी गंधाक्षत त्याच्यामध्ये कुंकू लावा. बोट ओलं करा. द्वारस्थ देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थी गंधाक्षत पुष्पम समर्पयामि. हरिद्राम कुंकुमम सौभाग्यद्रव्यम समर्पयामि. द्वारस्थ देवताभ्यो नमो नमः. वाट्या ताटात ठेवा त्या दोन्ही पण. पाण्याचा तांबे घ्या, ताट घ्या, उभं राहा. हा हे जे तोरण आहे तोरणाला पाणी शिंपडा. तोरणाला पाणी शिंपडा. तेव्हा गणपती असतात बघा. राजी कुंकू लावा. द्वारस्थ गणपती देवताभ्यो नमो नमः. सर्वोपचारार्थी गंधाक्षत पुष्पम समर्पयामि. हरिद्राम कुंकुमम सौभाग्यद्रव्यम समर्पयामि. द्वारस्थ देवताभ्यो नमो नमः. 1 मिनिटात आहे. हा जो गणपतीला ओला गंध लावा कुंकाचा. द्वारस्थ गणपती देवताभ्यो नमो नमः. अवधूत बावल्याण. द्वारस्थ देवताभ्यो नमः. हरिद्राम कुंकुमम सौभाग्यद्रव्यम समर्पयामि. द्वारस्थ देवताभ्यो नमो नमः. द्वारस्थ देवताभ्यो नमो नमः. हरिद्राम कुंकुमम सौ. घेऊन टाका ग्रीनला. खेळाय का इथं. तुम्ही एक पंचमुखी मारुती समोर लावायचा. समोर तिथं लावायचा. तुमचं तोंड दक्षिणेला होतंय. त्याला मारुती दिसला पाहिजे. प्रवेश करताना दारावर गणपती दिसेल. दार उघडल्यावर पहिला मारुती दिसला पाहिजे. बस देव घ्या आणि कळशी डोक्यावर घ्या. हे द्या देव घ्या. आता कळशी त्यांच्या डोक्यावर द्या. देव कळशी द्या की त्यांच्या डोक्यावर. दोघांनी उजवा पाय टाकून आतमध्ये यायचे. उजवा पाय टाकून आतमध्ये या. महिम्ना पारम ते परमविदुषो यद्रसतु. दोघांनी बरोबर यायचं असतं. महिम्ना पारम ते परमविदुषो यद्रसतु. शिर ब्रह्मादीना. कळशी हातावर घ्या. या आतमध्ये या. ही कळशी पुढे घ्यायची. प्रत्येक कोपऱ्यात कळशी टेकवायची. या फरशीला कळशी टेकवा प्रत्येक कोपऱ्यात. महाराजांची मूर्ती घ्या. देव पण टेकवा. देव टेकवा. तर कोपऱ्यात बाहेरचे पण जा. सगळे कोपरे घ्या. 4 कोपरे घेऊन आतमध्ये जा. हा कोपरा आहे नाही. झालं. 2 कोपरे घ्यायचे. बेडरूम मध्ये आपण पूजाच मांडली ना. किचनचे कोपरे घ्यायचे आहे. ते गुरुजी तुळजा नेऊन देतात. देव तुमची इथे ठेवा दादा. हे कोपरे आहेत ना. देव ठेवून द्या तिथं. आता
थांबा थांबा देवाला बसला तुम्ही तिथे केले देवा इकडे घे सातारा देव द्यायचं माझ्याकडे पुढं देवाला बसून घ्या कशी घ्या गुरुजींकडे तिकडे अमोद काका कशी घे